नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेचा जबरदस्त प्रोमो नुकताच समोर आला आहे। प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण मालिकेत अखेर पाहायला मिळणार आहे। काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री क्षितिजोगची या मालिकेत एंट्री झाली। अभिनेत्री क्षितिजोग या मालिकेत ॲडव्होकेट दामिनीची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे। साक्षीची केस लढण्यासाठी आणि मुलीला निर्दोष ठरवण्यासाठी महिपतने दामिनीच्या नावाचा हुकुमी एक्का या मालिकेत उभा केला आहे। अशातच आता या मालिकेचा एक नवा प्रोमो समोर आला आहे। त्यात आपण पाहू शकतो की अर्जुन आणि दामिनी एकमेकांसमोर आल्याचे पाहायला मिळत आहे। दोघेही कोर्टाच्या बाहेर एकमेकांशी हात मिळवणी करताना दिसत आहेत। त्यावेळी तिथे पत्रकार वर्ग सुद्धा उपस्थित आहे। यावेळी अर्जुन आणि दामिनीमध्ये शाब्दिक युद्ध रंगत आहे। अर्जुन हा दामिनीला सडेतोड उत्तर देऊन तिची बोलतीच बंद करून टाकतो। या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की दामिनी आणि अर्जुन समोरासमोर येतात। या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की दामिनी अर्जुनला म्हणते की तुझा आत्मविश्वास ढासळतो आहे का? यावर अर्जुन दामिनीला म्हणतो की माझा आत्मविश्वास पाहण्यासाठी तुम्हाला माझ्याबरोबर कोर्टात लढावं लागेल। पुढे दामिनी म्हणते की मी लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठीच आली आहे। यावर अर्जुन दामिनीला प्रत्युत्तर देतो आणि म्हणतो की कोर्टात तुम्ही जिंकणार ना मी जिंकणार। कोर्टात एकच गोष्ट जिंकणार, ते म्हणजे सत्य, सत्य आणि फक्त सत्य। तेव्हा अर्जुनचा हाच आत्मविश्वास पाहून दामिनी सुद्धा थक्क होते। मिळालेल्या माहितीनुसार ही केस अर्जुनच जिंकताना दिसणार आहे, कारण दामिनी अभिनेत्री क्षितिजोग ही पाहुणी कलाकार म्हणून या मालिकेत आली आहे। अर्जुनने केस जिंकल्यावर दामिनी या मालिकेतून बाहेर पडणार आहे, म्हणजे सत्याचाच विजय होणार आहे। तर मालिकेत आलेल्या या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट्समध्ये सांगा। मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।